राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 25 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज या मार्केटमध्ये कांद्याच्या भावामध्ये काय बदल झालेला आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो आज बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही झालेली आहे. तर नगर मार्केटमध्ये थोडेसे बाजारभाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कमी झालेले आहेत. तसेच बांगलादेश कांदा निर्यातीबाबत आपल्या चॅनलवर सकाळपासून काही शेतकरी मित्रांच्या कॉमेंट्स या आल्या की बांगलादेशाची कांदा निर्यात बंद झाली का. तर काही म्हणतायत की बांगलादेशाच्या कांदा निर्यातीबाबत काही माहिती ही आम्हाला सांगा, कारण इतर ठिकाणी काहीही माहिती सध्या आम्हाला मिळत आहे की कोणी म्हणतं आहे बांगलादेशची कांदा निर्यात बंद होणार आहे किंवा बंद झालेली आहे. अशा प्रकारच्या बातम्या ह्या आम्ही पाहत आहोत, त्यामुळे आम्हाला सविस्तर माहिती द्या अशा कॉमेंट्स या आलेल्या होत्या. तर बांगलादेशाबाबतही सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात नगर जिल्ह्यातील आजची कांद्याची परिस्थिती. मित्रांनो नगर येथे आज 1,11,488 कांदा गोण्यांची आवक ही आलेली होती. आज यामध्ये नवीन कांद्याच्या 84,685 गोण्यांची आवक होती. नंबर 1 प्रतीचे नवीन कांदे 1,600 रुपयापासून 2,000 रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 900 रुपयापासून 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. नंबर 3 प्रतीचे कांदे 500 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 200 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले आहेत. मित्रांनो आता नगर येथे जास्तीत जास्त 130 कांदा गोण्यांना 2,500 रुपये क्विंटलला बाजारभाव आज निघालेला आहे. नगर येथे नवीन कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर जर पाहिला तर 1,050 रुपये क्विंटलला आज मिळालेला आहे. तर उन्हाळी कांद्याच्या 26,803 गोण्यांची आवक ही आज नगर येथे आली होती. नंबर 1 प्रतीचे उन्हाळी कांदे 1,200 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 700 रुपयापासून 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. नंबर 3 प्रतीचे कांदे 450 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 200 ते 450 रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांद्याला नगर येथे बाजारभाव मिळाला. उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीचा दर जर पाहिला तर 900 रुपये क्विंटलला दर आज मध्यम प्रतीच्या कांद्याला नगर येथे मिळालेला आहे. मित्रांनो नगर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर कांद्याच्या भावामध्ये किलो मागे 50 पैसे ते 1 रुपयांची घसरण बाजारभावामध्ये आज उन्हाळी व नवीन कांद्याच्या भावामध्ये दिसून आलेली आहे. आता 2,000 रुपयाच्या नंतर जे कांदे विकलेले आहेत ते थोड्या प्रमाणामध्ये होते, परंतु ते चांगले VIP क्वालिटीचे सुपर बिग साईज कांदे हे नवीन कांदे होते. तर मित्रांनो बेंगलोर येथे आज 53,975 गोण्यांची आवक ही आलेली होती. यामध्ये नवीन कांद्याची 45,000 प्लस गोण्यांची आवक होती. 1-2 लॉट 2,400 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर एक्स्ट्रा सुपर कांदे 2,200 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुक्का साईज कांदे 2,000 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मीडियम कांदे 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत. गोल्टा 1,200 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेली आहे. तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे काही लॉट 2,300 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 2,000 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मीडियम कांदा 1,200 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. बिस्किट कलर कांदा 1,000 ते 1,300 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. बेंगलोर येथे सोलापूरचा नवीन कांदा 1,000 रुपयापासून 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे.
ओल्ड ओनियन्स ओनली सुपर क्वालिटी सेल ओके, अनक्वालिटी नो सेल असा मेसेज हा बेंगलोर येथून आहे. म्हणजेच जुने कांदे हे सुपर क्वालिटीचे असतील तर त्यांचा सेल विक्री चांगली होत आहे, अनक्वालिटी कांद्याचा सेल हा होत नाही. तर मित्रांनो, बेंगलोर येथे आज मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर 1 ते 2 रुपयांनी मार्केट आज सुधारलेलं बेंगलोर येथे दिसून आलेलं आहे. तर आपण म्हणाल की इकडे नगरला मार्केट कमी झालं आहे, बेंगलोरला मार्केट सुधारलेलं आहे. मित्रांनो, बेंगलोरची आवक आज कमी झालेली आहे, पुन्हा मार्केट सुधारलेलं आहे. आणि आज नाशिक जिल्ह्यात जर पाहिलं तर पिंपळगाव, बसवंत, लासलगाव येथे थोडी आवक कमी होती, तर लगेच बाजारभावामध्ये थोडी सुधारणा आपल्याला दिसून आलेली आहे. तसेच नगरची आवक आज काही कमी झालेली नव्हती, मागील बाजाराच्या तुलनेत जवळपास आवक सेम होती. त्यामुळे नगर येथे कांद्याचे भाव आपल्याला असे दिसून आलेले आहेत. एकूणच आवकेवर सध्या बाजारभाव हे अवलंबून आहेत. आता बांगलादेशाबाबत महत्त्वाची माहिती ही आहे की बांगलादेशाची कांदा निर्यात ही सुरळीतपणे सध्या चालू आहे. मित्रांनो, बांगलादेशातील आज ख्रिसमस असल्यामुळे बांगलादेशामध्ये होणारी निर्यात ही बंद होते आणि उद्या शुक्रवार म्हणजेच आठवडा सुट्टी ही प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी बांगलादेश बॉर्डर ही बंद असते. त्यामुळे या 2 दिवस बॉर्डर बंद असल्या कारणाने कांद्याची निर्यात ही बांगलादेशामध्ये बंद होती आणि आता येणाऱ्या शनिवारपासून पुन्हा एकदा बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात ही सुरळीतपणे चालू असणार आहे. आता मित्रांनो, आपण जो स्क्रीनवरती पाहत आहात तो नवीन जो कांदा आहे तो बांगलादेशाच्या बाजारपेठेमध्ये सध्या त्यांचा येत आहे. आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे खूप कच्चा कांदा हा आहे, परंतु बाजारभाव चांगले असल्यामुळे तेथील शेतकरी ते बाजारात सध्या नवीन कांदे कच्चेच का होईना काढून बाजारामध्ये आणत आहेत. परंतु सध्या तरी भारतातून बांगलादेशामध्ये होणारे कांद्याची निर्यात ही सुरळीतपणे चालू आहे. तर मित्रांनो, आपल्याकडील बाजारपेठेमध्येही आपला नवीन जो कांदा आहे तो चांगला सुकलेला, वाळलेला, पत्ती आलेला बिग साईज कांदा असेल तर त्याला बाजारभाव हा बरा मिळत आहे. जर आपण ओला कच्चा कांदा बाजारात आणला तर त्याला कमी बाजारभाव हा सध्या मिळत आहे. अशी काही परिस्थिती आपल्याकडील आहे. तर मित्रांनो, बांगलादेश कांदा निर्यातीबाबत आणखीन जर काही महत्त्वपूर्ण माहिती ही आली तर आपल्याला माझा बळीराजा चॅनलवरती ती लगेच कळवली जाईल. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.